श्री गणेशाय नमः. कहाणी ज्येष्ठा गौरीची. ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एका दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती स्त्रिया दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या. ते त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी गौर आण. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजापत्री केली पाहिजे, घावन घाटल्यांचा नैवेद्य दाखविला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणीन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा, घावन घाटल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौरी आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नांद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबीपुढे उपाय नाही. मागायला जाऊ नाही तर मिळत नाही. त्यापेक्षा मरणं बरं. म्हणून तो उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वरटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आल्या म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरिता कन्या पाहू लागली. तो मडकं आपलं कन्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढे पुष्कळ पूजा केली. सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळेजण आनंदाने निजली. सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला मुला, नाव घालायला सांग म्हणून म्हणाली. धावन घाटलं देवाला कर, नाही नाही म्हणू नको, रड, काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं अगं, ऐकलंस का? आजीबाईला नाहू घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं स्वयंपाक केला. मुलाबाळांना सुद्धा पोटभर जेवली. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी, दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुटे पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार, म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या. त्या वासरांसुद्धा धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्याचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला मुला, मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुझ्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोस्त्या करू कसा करू मी? तुम्ही गेला म्हणजे हे सगळं नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं आणि असा काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन. ती साऱ्या घरभर टाक. हांड्यावर टाक, मडक्यावर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही, कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौरी म्हणाली, मी प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. 2 खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी धावणगोड. तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णींची ओटी भरावी. जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू वाहनं बोळवण करावी, म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, सतत संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी, सुफळ.